ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि। वक्रतुण्डमहाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। मनोजेवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कॅमेरा अर्धवट दिसतोय। शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमद दासबोध दशक दुसरा मूर्ख लक्षण नाम समास पाचवा रजोगुण लक्षण श्रीराम समर्थ। पाचवा समास कुठला आहे? रजोगुण लक्षण। मग याच्या अगोदर आपल्याला दशक दुसरा मूर्ख लक्षणाचा, त्याच्यामध्ये याच्या अगोदरचे 4 समास कोणते कोणते झाले महाराज? कोण सांगेल बरं? आता बरेच 2 आठवड्याची गॅप पडली आहे, त्यामुळे दासबोधाचा अभ्यास कोणाचा आहे मला जरा बघू द्या। याच्या अगोदरचे 4 समास मला कोण सांगेल बरं? कोण सांगते याच्या अगोदरचे 4 समास? दशक दुसरा मूर्ख लक्षण। समास पहिला मूर्ख लक्षण, दुसरा उत्तम लक्षण, हे दोन्ही नाही कळले तर पुढे तिसरा कुविद्या लक्षण दिलेलाच आहे, आणि चौथा भक्ती निरूपण, आणि 5वा आता रजोगुण लक्षण। मग बघा, हा देह जो आहे आपला तो त्रिगुणात्मक आहे। त्रिगुणे चाले शरीर। बघा, आपलं शरीर जे आहे ते त्रिगुणात्मक आहे। तुकाराम महाराज पण म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा। कारण हा देहच कसा आहे? त्रिगुणांचा आहे, रज सत्व आणि तम। म्हणून तुकोबराय म्हणतात, जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा। पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नरदेह येऊनी हानी केली। मग नरदेह येऊन हानी कशी काय झाली बरं? पाप पुण्य करुणी जन्म येतो प्राणी नरदेह येऊनी हानी केली। मग बघा पुढे तुकोबराय म्हणतात, रज सत्व तम आहे ज्याचे अंगी त्याच गुणे जगी वाया गेला। मग आता ज्याचे अंगी म्हणजे काय? की ज्याचे म्हणजे कोणाच्या तरीच अंगी फक्त रजसत्व आहे का? प्रत्येकाच्या अंगी आहे, प्रत्येकाच्या अंगी आहे। रजसत्व तम याच्याशिवाय देहच नाही हो। प्रत्येकाच्या अंगी हे तिन्ही गुण आहेत। मग भले संत ज्ञानेश्वर माऊली असू दे, नाहीतर तुकोबराय असू दे, नाहीतर समर्थ असू दे, नाहीतर कोणी संत असू दे, महंत असू दे, योगी असू दे, ऋषीमुनी असू द्या, कोणी पण असू द्या, रज सत्व तम या तिन्ही गुण प्रत्येकाच्या अंगी आहे। मग आता तुकोबराय का असे बोलले की आहे ज्याचे अंगी? ज्याचे म्हणजे खरं तर प्रत्येकाच्याच अंगी आहे ना। रज सत्व तम आहे ज्याचे अंगी त्याच गुणे जगी वाया गेला। याच गुणे काय झाला? जगी वाया गेला। मग पुढे तुकोबराय फार म्हणजे या अभंगातच सर्व तुकोबरायांनी सोडलेलं आहे। रज म्हणजे बघा, तम म्हणजे काय? नरकची केवळ।
तम म्हणजे काय? केवळ नरक आहे. तम म्हणजे काय? नरकची केवळ रजतो सबळ माया जाळ. आणि हा रजगुण आहे ना, तो एवढा सबळ आहे की तो आपल्याला इतका मायेमध्ये एवढा मायेमध्ये गुरफटवतो ना. एवढा अगदी 95 वर्षाची आजी झाली ना, तरी पण त्या आजीला विचारलं ना, आजीबाई आता अजून किती दिवस? बरोबर ना. 95 वर्षाचं वय जरी झालं तरी आपण त्या आजीला विचारलं, आजी अजून किती दिवस? तर ती लगेच म्हणती, मेल्या माझ्या मरणावर का टपलाय? बरोबर ना. अजून किती दिवस असं विचारलं नुसतं आजीला तरी आजीला राग येतो. 95 वर्षाचं वय झालं, अगदी 100 वर्षाचं वय झालं. आमच्या इथे मागच्या वर्षी एक आजी गेल्या, तर त्यांचं वय 105 वर्षाचं होतं. म्हणजे 110 वगैरे असेल, पण आम्ही एक पकडलं 105 वर्षाचं. म्हणजे एवढं वय होऊन त्या गेल्या. पण एवढं वय झालं तरी पण आजूबाजूच्यांनाही वाटत नाही की जावं आणि आपल्यालाही वाटत नाही की आता पुरे. बरोबर ना. का तर माईमध्ये अडकलाय हो. कशामध्ये अडकलाय? माझं माझं माझं. बघा, माझा मुलगा आहे, मग त्याचं लग्न आहे, मग त्याची मुलं बाळं आहेत, मग त्याची मुलं बाळं झाली इथपर्यंत आपण बास करावं की नाही? की मग आपल्याला ओढ लागते की त्याच्या मुलांची लग्न व्हावीत, म्हणजे नातवंडाची लग्न व्हावीत. मग नातवंडांची लग्न झाली की मग आता पतवंड पाहायचं आहे, पतवंडाचं तोंड पाहायचं आहे. मग पतवंडाचं तोंड पाहिलं की मग अजून आता पतवंडाचं कसं चांगलं? अरे तू पण हे कधीच थांबणार नाही ना. तू किती दिवस थांबणार? हे पुढचं चक्र आहे ना, नातू झाला, पंतू झाला, हे सगळं पुढचं चक्र कधीच थांबणार नाही. पण तू किती दिवस थांबणार आहे? तुला तुझी जागा कधी ना कधी सोडायची आहे ना. मग हे आपल्या लक्षात कधीच येत नाही की आपल्याला आपली जागा सोडली पाहिजे. एक म्हण आहे बघा, म्हातारं मेल्याचं दुःख नसतंय पण पुढे काळ सुखावतोय. म्हणजे आपण मागची जागा सोडली पाहिजे की नाही? हां, आपण ती सोडायला तयार नाही. का तयार नाही? कारण मायेमध्ये अडकलोय. रजोगुण, माझं माझं माझं, सगळं भ्रांतीचं ओझं. आणि ते आपण किती दिवस डोक्यावर घ्यायचं? कधीतरी याचा वीट आला पाहिजे, कधीतरी जगण्याचा वीट आला पाहिजे, कधीतरी संसार प्रपंचाचा वीट आला पाहिजे, कधीतरी मुलाबाळांचा वीट आला पाहिजे. माझे माझे माझे. आपण कोणाला माझे म्हणायचे? कोण आहे आपलं? बघा, कोण आहे तुमचं? आमचं कोण आहे? कोणीच नाही हो. त्या एका भगवंताशिवाय हरिविना कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे. या भवसागरातून त्या भगवंताशिवाय, त्या हरीशिवाय आपल्याला कोण दुसरं सोडवणार आहे हो? पुत्र बंधू कांता केवळ कशाचे आहेत? संपत्तीचे आहेत. म्हणजे आपल्या मागे या संपत्तीची विल्हेवाट कशी लावायची हे फक्त त्यांच्या हाती आहे. बरोबर ना. आणि सगळे आपण कोणाबद्दल काही बोलत नाही, पण कसं आहे ना, हे चक्र आहे आणि ह्या चक्रामध्ये आपल्याला न अडकता आपल्याला काय करायचं आहे? तर ह्या चक्रातनं बाहेर पडायचं आहे. एकच मिनिट. ऋषी, ताई व्हिडिओ दिसत नाही तुमचा. रामकृष्ण. ताई व्हिडिओ दिसत नाहीये तुमचा. दिसतोय का? आता दिसतोय का? नाही दिसत. नाही नाही दिसत आहे का? नाही. कोणालाच नाही दिसत आहे? कोणालाच नाही दिसत. नाही दिसत आहे ताई. एक मिनिट. तर हरिविना हा, काय झालं? दिसत आहे, परत गेलाय. आता बंद झालं परत. सांगा तुम्ही, जाऊ राहू द्या. चला, ज्या ठिकाणी रेंज व्यवस्थित असेल त्या ठिकाणी घ्या तुम्ही मोबाईल. तर हरिविना कोणी नाही सोडविता पुत्र बंधू कांता संपत्तीचे. मग सगळे कशाचे आहेत? तर संपत्तीचे आहेत हो. बघा, एक भगवंतच असा आहे की आपुलिया हिता, तो तुमच्या आमच्या हितासाठी अखंड जागतो आहे. जो असे जागता, बघा, तो आपल्या हितासाठी तो जागता आहे. आपण जरी रात्री झोपलो ना तरी आपल्याला सकाळी उठवणारा तो आहे. आपण बिंदास झोपतो त्याच्या जीवावर की उद्या सकाळी उठवणारा माझा कोण आहे? भगवंत आहे. बरोबर ना. मग काय सांगायचं की अखंड रज सत्व तम आहे ज्याची अंगी, याचं गुणे जगी वाया गेला. आणि तम म्हणजे काय?
नरकची केवळ, तमोगुण म्हणजे नरकच दाखवला. तम म्हणजे काय, नरकची केवळ. रज तो सबळ मायाजाळ. रज काय, अखंड मायाजाळ आहे. आणि अखंड मायेमध्ये काय झालाय तो मनुष्य देहाला काय करतोय, गुंतवतोय, गुरफटतोय. आणि सत्वगुण काय करतो माहिती आहे का, तम म्हणजे काय, नरकची केवळ. रज तो सबळ मायाजाळ. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य. म्हणजे सामर्थ्य कशाचं दाखवलं, तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहिर्निशी. मग आता हा परमार्थ कसा करायचा आहे, अहिर्निशी. सदा माझे डोळा जडो तुझी मूर्ती, रखुमाईच्या पती सोयरिया. आणि गोड तुझे रूप, गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ. विठू माऊलिये हाची वर देई, संचरून राही हृदयी माझ्या. भगवंता माझ्या हृदयामध्येच तू संचार कर. हे सत्वगुणाचं कार्य आहे. हे कार्य कशाचं आहे, हां, अखंड ज्याला असं वाटतं की विठू माऊली त्या भगवंताने अखंड माझ्या हृदयामध्ये काय राहावं, संचरून राहावं. संचरुणी राहे हृदयी माझ्या, विठू माऊली हाची वर देई. मला हाच वर दे भगवंता. जसा जो वर अखंड मारुतीरायाने कोणाला मागितला, तर श्रीराम प्रभूंना मागितला की भगवंता मला काय नको, तुमचा तो एवढा किमती हारसुद्धा मला नको, कारण त्या हारामध्ये प्रत्येक मणी मी फोडला, पण मला माझा राम आणि सीता कुठेच नाही दिसली. एवढा मौल्यवान हार मला सीतामाईने दिला, पण त्या हारामध्ये कुठे माझा राम आणि कुठे माझी माता सीतामाता, कुठे त्या हारामध्ये नाही आहे. मग माझा राम आणि माझी सीतामाता कुठे आहे, तर ती अखंड माझ्या हृदयामध्ये आहे. जैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. तो हृदयामध्ये जर का भगवंत असेल, हृदयामध्ये जर का तो श्रीराम असेल, तर सगळं सुख कुठे आहे, तिथेच आहे ना. अहो सुख शोधायला बाहेर जायचंय कुठे, द्वैतामध्ये, विश्वामध्ये, मुलाबाळांमध्ये कुठे पण सुख तुम्हाला सापडणार नाही. दुःखच आहे, दुःख आणि दुःखच आहे. तुम्ही ज्याच्याकडनं म्हणून सुखाची अपेक्षा ठेवता की नाही, तिथनं आपल्याला दुःखाची प्राप्ती होते, कारण आपण सुखाची अपेक्षा ठेवली. हो, फक्त सुखरूप कोण आहे, तर तो भगवंत सुखरूप आहे. आणि तो मला सुखरूप केल्याशिवाय राहणार नाही ना. मग जो मला सुखरूप करेल ना, त्याची ओढ मला अखंड लागली पाहिजे. आणि ह्या संसाराचं या भवबंधनाचं हे पाश तुटले पाहिजे. तो हळूहळू हे सगळे पाश तोडून मला कुठे जायचं आहे, तर त्या भगवंताचं मला होता आलं पाहिजे. किती दिवस म्हणायचं माझं माझं माझं, माझा मुलगा, माझी सून, माझी नातवंड खरोखर ही माझी आहेत का हो? विचार करा. आपण ह्या रजोगुणामुळे या मायाजाळीमध्ये आपण अडकलोय. हे मायेनी टाकलेलं जाळं आहे तुमच्या आमच्यावर. बहीण माझी, भाऊ माझा, पण कोण आहे कोणाचं सांगा बरं. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सखे सोयी रे. मेल्यामागे कोण येईल आपल्या मागे. सगळे धागेदोरे तुटून जाणार आहेत. तुटतील धागेदोरे, प्राण्या मायेचा बाजार. प्राण्या मायेचा बाजार. मग हा मायेचा बाजार, आपण किती दिवस ह्या मायेच्या बाजारामध्ये आपण अडकून राहायचो. तुटतील सगळे धागेदोरे. एक दिवस सगळे धागेदोरे तुटणार आहेत आणि मग एकच धागा शिल्लक राहणार आहे. आणि तो धागा कुठला धागा आहे, तर त्याला जोडलेला तो धागा आहे. आणि त्या धाग्यातच मला स्वतःला गुंपून घेता आलं पाहिजे. त्या भगवंताच्या गळ्यातल्या माळेतला एक धागा मला होता आलं पाहिजे. आणि ते कधी होईल, तर अखंड त्याच्या चरणापाशी मी जर का असेल, तरच मला त्याच्या गळ्यातला धागा दूर, मला त्याच्या चरणाची धूळ जरी होता आलं, धुळीचा एक कण जरी होता आलं, तरी महत्भाग्य आहे. म्हणून काय सांगितलंय की रजोगुणामध्ये पुनरावृत्ती दाखवली आणि तमोगुणामध्ये अधोगती आहे. तमोगुणात सुटका नाही हो. तमोगुण म्हणजे तो नको तिथे नेतो, नको त्या व्यसनाच्या अधीन मनुष्य होतो. तमोगुणाने काय होतो, मद्यप्राशन करतो, परस्त्री गमन करतो, परद्रव्य हरण करतो. बघा तमोगुण काय करतो माहिती आहे का, परस्त्री गमन करतो, परद्रव्य हरण करतो, मद्यपान करतो, नको ते खातो. हा तमोगुण आहे.
आणि ती वृत्ती पण तशी तामसीच आहे हो. तमोगुणातली वृत्ती पण कशी आहे? तामसीच आहे. त्याला राग पण पटकन येतो. मारायचं नाही तर मरायचं ही वृत्ती आहे तमोगुणाची. मग ह्या वृत्तीमध्ये काय होणार आहे? ह्या तामसी वृत्तीमुळे काय होणार आहे? अधोगतीच प्राप्त आहे हो. बघा, देह मिळाला एवढा लाख मोलाचा, कारण ह्या देहाचं मोल आहे ना फक्त संतांनाच समजलं. बहुत जन्माचा तपाचा साठा, बहुत जन्माची पुण्याची ही गाठोडी आहे आपली. आणि हे गाठोडं आपल्याला बघा मनुष्य जन्मामध्ये हे प्राप्त झालं आहे. हा बहुमोलाचा ठेवा आहे. आणि हा जर का मनुष्य जन्म आपण रजोगुणामध्ये आणि तमोगुणामध्ये वाया घालवला तर काय होणार आहे हो? तमोगुणे अधोगती आहे आणि रजोगुणे पुनरावृत्ती, परत 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 चक्रात अडकणार आहे. पण याच्यातला एक जो सत्वगुण आहे ना तो आपल्याला वाढीस लावता आला पाहिजे. आणि तो सत्वगुण वाढवण्यासाठी अखंड त्या भगवंताच्या चरणापाशी मला शरण जाता आलं पाहिजे. बघा, एकदा ऋषीमुनींची अशीच सभा भरलेली होती. आता त्या ऋषीमुनींच्या सभेमध्ये त्यांची चर्चा चालू होती. आता जो ज्याची भक्ती करत होता, आता तुमची आमची भक्ती पण अशीच आहे की सोमवार आला की महादेवाला जायचं, मंगळवार आला की एखाद्या देवीला जायचं, बुधवार आला की पांडुरंगाच्या मंदिरात जायचं, गुरुवार आला की परत दत्तात्रेयांच्या मंदिरात जायचं, शुक्रवार आला की पुन्हा एखादी आई आठवते, शनिवार आला की मग मारुतीकडे जायचं. बरोबर ना? मारुतीकडे गेला की म्हणतो बजरंग बली तोड दे दुश्मन की नली. आता तो बजरंग बली पण म्हणतो की तुझ्या आधीच एक जण येऊन गेला तुझा दुश्मन, आणि तो पण हेच बोलून गेला, मग मी नक्की काय करू? बरोबर आहे ना? मग अशी तुमची आमची भक्ती वाराप्रमाणे बदलणारी. या वारी हा देव तो, त्या वारी तो देव, रविवार आला की परत म्हणतो जय मल्हार. बरोबर ना? मग आता आपल्याकडे भक्ती तशी वेगळी आहे बरं का महाराज. आपल्याकडची भक्ती ऐकायची म्हटलं तर सांगते, आपल्याकडे सोमवार आला की ज्ञानेश्वरी आहे, आपल्याकडे मंगळवार आला की दासबोध आहे, आपल्याकडे बुधवार आला की एकनाथी भागवत आहे, आपल्याकडे गुरुवार आला की नवीन आहे, वेगवेगळे महाराज, वेगवेगळे विषय. आपल्याकडे शुक्रवार आला की तुकाराम महाराजांची गाथा आहे, शनिवार आला की आपण भजनाचा आनंद लुटतो, रविवार आला की आपण काय करतो? रविवार आला की हरिपाठाचा एक अभंग, त्याच्यावर चिंतन. मग आपल्याकडे ही भक्ती आहे हो. म्हणजे आपण वाराची भक्ती करतो पण आपली भक्ती अशी आहे. मग आता तुम्ही सांगा की प्रत्येक वारी आणि ज्याच्या मनामध्ये ज्या देवाचं उच्चस्थान आहे तो त्याच देवाला सात्विक म्हणणार आहे हो. आता समजा एखाद्याच्या मनामध्ये ज्याचा कोणाचा स्पीकर चालू आहे ना, तर त्यांनी आज मला म्यूट करायला लावू नका बरं का. मी विनंती करते, जे कोणी जॉईन होतील ना त्यांनी फक्त स्पीकर आधी बंद करा. तर वाराप्रमाणे भक्ती करणारे आपण वारकरी. पण आता आपण वारकरी कसे आहोत? वाराप्रमाणे भक्ती जरी असली तरी मुख्य देव हा कळला पाहिजे, मुख्य परमात्मा कळला पाहिजे. हां, परत बोला. हॅलो. एकच तो आपला करून घ्यावा त्याने मला जीव स्वप्न रे. हां, मग तो एकच देव आपला करून घ्यायचा आणि तो आपला झाला की काय सर्व सुखाचा आगर. बरोबर ना? तो कसा आहे? सर्व सुखाचा आगर आहे. आणि मग तोच जर का आपला झाला तर आपल्याला सुखाला काही कमी नाही हो. नाही तर सुख म्हणता हे दुःख टाकून आले. मग बघा, ज्याच्या मनामध्ये ज्या देवाची श्रेष्ठ जागा आहे तो त्या देवाला श्रेष्ठ म्हणणार. आता ते ऋषीमुनी जमले होते तर ते कोण 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 म्हटलं की आता सगळ्यांनी विचार केला, एकमेकांना चर्चेत विचारायला लागले की रज सत्व आणि तम हे तिन्ही गुणांपैकी सत्वगुण कोणाकडे जास्त आहे? सत्वगुण कुठल्या देवामध्ये जास्त आहे? हो बघा,
आता जो शंकराचा भक्त आहे तो म्हटला सत्वगुण माझ्या शंकरामध्ये आहे जास्त. जो ब्रह्मदेवाचा भक्त आहे तो म्हणला नाही नाही, सत्वगुण ब्रह्मदेवाकडे जास्त आहे. आता जो विष्णूचा भक्त आहे तो म्हटलं नाही नाही, सत्वगुण कोणाकडे जास्त आहे तर विष्णूकडे जास्त आहे. मग आता परीक्षा घ्यायची ठरली. आपण तिन्ही देवांची काय करायची, परीक्षा घ्यायची आणि सर्वांमध्ये तिघांमध्ये सत्वगुण कोणाकडे जास्त आहे हे आपण काय करायचं, परीक्षा घेऊन ठरवायचं. असं ठरल्यानंतर ब्रह्मदेवाचे पुत्र भृगु ऋषी त्यांच्यावरती कामगिरी सोपवली. आता भृगु ऋषी पहिल्यांदा ब्रह्मदेवाकडे गेले आणि आतमध्ये जाऊन ब्रह्मदेवाला लात मारणार. तेवढ्यात त्यांच्या सेवक जे होते त्यांनी काय केलं, भृगु ऋषींना तिथनं घालवून दिलं, बाजूला काढलं. मग ते शंकराकडे गेले. मग शंकराकडे गेल्यानंतर शंकराला लात मारणार. तेवढ्यात तिथे जे होते द्वारपाल वगैरे किंवा सेवक त्यांनी तिथनं भृगु ऋषींना बाहेर घालून दिलं. मग आता ते विष्णूकडे आल्यानंतर क्षीरसागरामध्ये विष्णू निवांत झोपलेले होते. हे रागारागामध्ये बघा लक्ष्मी माता पाय चेपत होती आणि रागारागामध्ये म्हटले उठवा त्यांना. तर ती म्हटली झोपेतनं उठवण्यासारखं दुसरं पाप नाही. तर असं म्हटल्यानंतर भृगु ऋषींनी काय केलं, जोरात विष्णूंना काय केली, लात मारली. लात मारली ना, तसं विष्णू उठल्यानंतर अजिबात चिडले नाही. भृगु ऋषींना आसन बसायला दिलं. म्हटले मला तुम्ही एवढ्या जोरात लात मारली, माझं दगडासारखं शरीर, मी दुष्टांचा संहार करून एवढा शिणलो होतो, पण तुमच्या लठ्ठा प्रहाराने माझा सगळा शिण गेला. तुमचे केवढे उपकार झाले माझ्यावर. तुम्ही मारलेल्या लाथेमुळे काय झालं तर माझा सगळा शिण गेला आणि मला लात मारल्यामुळे तुमच्या पायाला दुखापत झाली असेल, कारण माझं लोखंडासारखं दगडासारखं माझं शरीर तुमच्या पायाला लागलं असेल, त्यामुळे मी तुमचे पाय चेपून देतो. मग ही नम्रता विष्णूंकडची पाहून ते भृगु ऋषी काय झाले, त्यांच्या पुढे नतमस्तक झाले. आणि मग तिथे समजलं की सत्वगुण खरा कुठे आहे. हे त्रिदेव सुद्धा आहे ना, सत्व रज आणि तम, ज्या वेळेला तिन्ही देवांनी मिळून बघा. आणि सांगायचं म्हणजे काय की भृगु ऋषीची ती जी लात आहे ना, तर ती विष्णूने अखंड मिरवली. विष्णूने श्रीवत्स मिरविले. ती लात छातीवर मारलेली विष्णूने काय केली, अखंड मिरवली. मग बघा प्रत्येक वेळेला आता हे ब्रह्म विष्णू आणि महेश हेच मुळात त्रिगुणाचं प्रतीक आहे. तर ज्या वेळेला अनुसूया मातेच्या पोटी जन्म घेतला त्यावेळेला सुद्धा ब्रह्म विष्णू आणि महेश, मग बघा जो सत्वगुण होता तो दत्तात्रेय आणि जो तमोगुण होता तो दुर्वास आणि जो रजोगुण होता तो चंद्र. म्हणजे ह्या तिन्ही गुणांनी ज्या वेळेला त्रिगुणांनी एकत्र येऊन जन्म घेतला तर तिथं सुद्धा ह्या त्रिगुणांचंच कार्य आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला जर का पाहिलं ना तर त्रिगुणे चाले शरीर. म्हणून आज आपल्याला समर्थसुद्धा या त्रिगुणांमधला जो रजोगुण आहे तर तो रजोगुण म्हणजे काय हे आपल्याला समर्थ आज या समासामधनं सांगणार आहेत. तर आपण आता बघूया समर्थ काय सांगतात. श्रीराम समर्थ. मुळी देह त्रिगुणांचा, काय सांगतात समर्थ, मुळी देह त्रिगुणांचा, रज सत्व तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. म्हणजे मुळी देह त्रिगुणांचा, मुळातच देह कशाचा आहे तर त्रिगुणांचा, रज सत्व तमाचा, त्यामध्ये सत्वाचा उत्तम गुण. त्यामध्ये गुण उत्तम कशाचा आहे तर सत्वगुणाचा आहे. सत्वगुणे भगवत भक्ती. मग सत्वगुणे काय करतो, सत्वगुण काय करतो, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती.
रजोगुणातनं परत 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 जन्म मरणाच्या फेऱ्यामध्ये मनुष्यदेह अडकतो. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगण्य गुण उत्तिष्ठा, अधो गच्छन्ति तामसा. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, जो ऊर्ध्वगतीला जातो तो सत्वगुण असतो. अधो गच्छन्ति तामसा आणि जगण्य गुण उत्तिष्ठा मध्ये अडकणारा कुठला आहे तर तो रजोगुण आहे. सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती, तमोगुणे अधोगती पावती प्राणी. मग तमोगुणातनं काय होतं, मनुष्यदेह अधोगतीला जातो. म्हणून काय सांगितलं पुढे, हां याच्यातच आहे बघा, पुढचा श्लोक दिलाय. ऊर्ध्व गच्छन्ति, भगवद्गीतेतल्या 14व्या अध्यायातला 18वा श्लोक आहे हा. भगवद्गीतेमधल्या 14व्या अध्यायातला 18वा श्लोक आहे. ऊर्ध्व गच्छन्ति सत्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसा, जगण्य गुण उत्तिष्ठा, अधो गच्छन्ति तामसा. यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जेते सकळ, शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. सबळ कसा आहे, बाधक आहे, आणि शुद्ध काय आहे तर ते निर्मळ आहे. म्हणून त्यातही शुद्ध आणि सबळ, तेही बोली जेते सकळ, शुद्धतेची जे निर्मळ, सबळ बाधक जाणावे. हे तिन्ही गुण प्रत्येकाच्या अंगामध्ये आहे. पण त्या तिन्ही मधला ना जास्त प्रमाणात एक कुठला तरी असतो. आता माझ्यामध्ये हे तिन्ही गुण आहेत, पण माझ्यामधल्या या तिन्ही गुणामधला एक कुठला तरी जास्त प्रमाणात आहे, एक कमी प्रमाणात आहे. म्हणजे काय दाखवलं की सत्वगुण असेल तर काय करतो तो, भगवत भक्ती करतो. सत्वगुण असल्याशिवाय भगवत भक्तीकडे तो वळणार नाही. मग बघा, सत्वगुणामध्ये काय दाखवले, ज्ञानाचा प्रकाश, शांती, समाधान आणि निस्वार्थ प्रेम, हे सत्वगुणाचे गुण आहेत. ज्ञानाचा प्रकाश, समाधान, शांती आणि निस्वार्थी प्रेम, हे गुण सत्वगुणी देहामध्ये आढळून येतात. मग आता रजोगुणामध्ये काय दाखवले माहिती आहे का, रजोगुणामध्ये काय दाखवले, धडपड दाखवली, वासना दाखवली. वासने योगे पुन्हा 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 जन्म घेणे लागे. मनाच्या वृत्ती नाना तेथे जन्म घेते वासना. आणि वासना दिसत नसली तरी ती आहे बरं का. वासना दिसत नाही, वासना कितीही पाहायला गेलं तरी ती दिसणार नाही. जसा आपल्याला वारा दिसत नाही पण तो आहे, आपल्याला देव दिसत नाही पण देव आहे. देवाशिवाय आपलं शरीर, हे सगळा जो विश्वाचा पसारा आहे हा भगवंत असल्याशिवाय चालेल का हो. मग देव नाही म्हणताच येत नाही, देव आहे, जरी तो दिसत नसला तरी तो आहे. मग आपण म्हणू की देव आहे तर आम्हाला दाखवा, देव आहे तर आम्हाला काय करा, दाखवा. पण तो दाखवण्यासाठी किंवा तो दिसण्यासाठी प्रत्येक महाराज आपल्याला सांगतात, प्रत्येक संत आपल्याला सांगतात की देवाला पाहण्यासाठी प्रोसिजर आहे. जसं दुधातलं लोणी, दुधामध्ये लोणी आहे, पण ते दुधातलं लोणी दुधात दिसेल का, दुधातलं लोणी दुधात दिसणार नाही. त्या दुधाचं जेव्हा विरजन लावू त्याचं दही होणार, त्या दह्याची जेव्हा घुसळण होईल तेव्हा त्याच्यातनं ताक आणि वेगळं आणि लोणी वेगळं होणार, बरोबर ना. मग तो लोण्याचा गोळा जेव्हा आपण मंद आचेवर तापायला ठेवू त्यावेळेला त्याच्यामधनं शुद्ध सत्वगुण आपल्याला मिळणार, तूप, बरोबर ना. त्याशिवाय तूप मिळणार नाही. मग तूप तसं आपल्याला दुधात दिसलं का, डायरेक्ट दुधामध्ये तूप दिसलं का, नाही दिसलं. तसा देव आपल्याला दाखवा कोणी म्हटलं तर आपल्याला देव दाखवता येईल का, तो नाही दाखवता येणार. पण देव पाहण्यासाठी मलाच देव व्हायला पाहिजे. देव पाहावयासी गेलो आणि देवच होऊन ठेलो. देव पाहण्यासाठी मला इथं राहून चालणार नाही. देव पाहण्यासाठी मला वासनेमध्ये, विकारांमध्ये, संसारामध्ये, मुलाबाळांमध्ये, ह्या सगळ्या मायेमध्ये, याच्यामध्ये मी गुरफटून राहिले तर मला तो दिसणार नाही. मग त्या भगवंताला पाहण्यासाठी मला त्याचं झालं पाहिजे ना. देव पाहावयासी गेलो आणि देवाची होऊन ठेलो.
ज्या वेळेला देव दिसतो ना त्यावेळेला इकडचं काहीच राहत नाही. इकडचं सगळं शून्य होतं आणि इकडचं सगळं शून्य उगमा पहिलीकडे गेले. इकडचं सगळं शून्य झाल्याशिवाय तो दिसणार पण नाही हो. जोपर्यंत तू इकडे धरून आहे ना, जोपर्यंत तू या सगळ्याला धरून आहे ना, तोपर्यंत तो तुला दिसणार नाही. आणि तो दिसण्यासाठी याच्या पलीकडे मला मायेच्या पलीकडे, विकारांच्या पलीकडे, वासनेच्या पलीकडे, सगळ्याच्या मला पलीकडे जायचं आहे. म्हणून काय सांगितलं आहे की रजोगुणामध्ये काय आहे? वासना आहे, धडपड आहे, खटपट आहे, उद्योगीपणा आहे आणि लढाई वृत्ती आहे. आता वासना, धडपड, खटपट आता आपली इकडं पण चालली की हो. वासना जरी नसली तरी धडपड आणि खटपट चालूच आहे की नाही? परमार्थात सुद्धा चालू आहे ना. रोज धडपड चालू आहे. 8:45 वाजले की लिंक टाकायची धडपड आहे की नाही? खटपट चालूच आहे. आपण काही शांत बसलोय का? नाही. पण ही धडपड कशासाठी आहे? तर ही धडपड सुटण्यासाठी आहे. माणसाने धडपड केली पाहिजे पण ती सुटण्यासाठी केली पाहिजे. माणसाला वासना पाहिजे पण ती वासना कोणाची पाहिजे? मना वासना वासुदेवी वसोदे. म्हणजे वासनाच कोणाची पाहिजे? त्या वासुदेवाची कर. मना कामना कामसंगी नसू दे. मना कामना कामाच्या संगी नको, तर भगवंताचा संग पाहिजे. बघा, कल्पना पण त्याचीच कर, वासना पण त्याचीच ठेव, कामना पण त्याचीच ठेव, भावना पण त्याचीच ठेव. म्हणजे सगळे विषय जे आहेत ना, देहातले विकार जे आहेत ना, ते सगळे त्याच्याकडे वळवले पाहिजे, त्या भगवंताकडे. मना राघवेवीन आशा नको रे. आशा पण त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाची नको. आशा पण त्याचीच करायची. आपण आशा नको नको त्या गोष्टीची करतो. बघा, आता आपण मेलो समजा, तर मेल्यानंतर काय तो भगवंत वरती आपल्याला म्हणेल का की काय रे बाबा, तू अख्ख्या आयुष्यामध्ये येऊन काय केलं? साधा तुला बंगला बांधता आला नाही, तुला साधी कुठेतरी 20-25 एकर जमीन घेता आली नाही, तू काय केलं देहात येऊन? असं कोणी विचारणार नाही आपल्याला. आपल्याला विचारणार एवढं पुण्यभूमीमध्ये, पुण्यनगरामध्ये, एवढं तुकोबा ज्ञानोबाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या पुण्यनगरीमध्ये, जिथे शिवाजी महाराजांसारखे बघा हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे छत्रपती होऊन गेले, ज्या पुण्यभूमीमध्ये धर्मवीर, धर्माचं रक्षण करता करता ज्यांनी स्वतःचे प्राण दिले, असा धर्मवीर ज्या भूमीमध्ये होऊन गेला, त्या भूमीमध्ये तुझा जन्म झालेला असताना तू काय केलं? हे मात्र देव नक्की विचारणार. अहो, कधी कधी आश्चर्य वाटतं की आपल्या पुण्यातले लोक म्हणतात, आम्ही अजून आळंदीला गेलो नाही, आम्ही अजून पंढरपूरला गेलो नाही, किंवा आम्ही अजून ठीक आहे, आता पंढरपूरला आम्ही म्हणू आपण, पण आळंदी तर पुण्यामध्ये आहे, देहू तर पुण्यामध्ये आहे. ज्ञानोबा तुकोबांचं जी पुण्यनगरी आहे, त्या पुण्यनगरीमधले लोक म्हणतात, आम्ही अजून देहूला गेलो नाही, आम्ही अजून आळंदीला गेलो नाही. मग बघा, शोकांतिका आहे हो ही. म्हणजे आज आपण पाहायला गेलो तर महत्भाग्य आहे तुमचं आमचं की आपला इथं जन्म झालाय. ही संतांची भूमी आहे, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. शिवाजी महाराजांच्या त्यांच्या अगोदरचा जो काळ होता ना, तो फार भयंकर होता. आणि तो आपण नुसतं पिक्चर बघितला किंवा कथा कादंबऱ्या वाचल्या किंवा शिवाजी महाराजांचं चरित्र वाचलं तर आपल्याला कळतं की अरे एवढा किती भयंकर तो काळ होता. काशी की कला जाती मथुरे मी मस्जिद बसती, अगर शिवाजी न होते तो सबकी सुन्नत होती. असा भयंकर काळ होता की सगळे हिंदू बाटवले जात होते, स्त्रियांवर अत्याचार होत होते, नको नको त्या प्रसंगाला तोंड द्यावी लागत होती. आणि अशा भयंकर काळामध्ये शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आता जर का कोणी महाराज मागे म्हटले की छावा बघा म्हणून खास बघितला हो, पण जर का कोणी बघितलं नसेल तर मुद्दाम बघा. तर आपण आत्तापर्यंत हेच म्हणत आलो की धर्मवीर संभाजीराजांना कोणी मारलं? औरंगजेबाने मारलं. पण खरं छावा बघितल्यानंतर कळेल आपल्याला की संभाजीराजांना कोणी मारलं. अहो, मारणारे आपलेच, मारणारे घरातलेच, मारायला बाहेरचे कोणी लागत नाही हो.
म्हणून आहे ना, आपण आपल्या लोकांना साथ न देता आपण परक्यांना ज्या वेळेला साथ देतो ना, त्यावेळेला आपल्यातली एकी फुटते बरं का. आपण नेहमी बाहेरच्या लोकांना म्हणजे थोडंसं काहीतरी आमिष दाखवलं ना, थोडंसं बाहेरच्या लोकांनी आपल्याला आमिष दाखवलं ना, की आपण त्या आमिषाला बळी पडून भुलून आपण काय करतो, बाहेरच्या लोकांना साथ देतो. आणि बाहेरच्या लोकांना साथ दिल्यामुळे असं कधी उदाहरण आमच्या डोळ्यासमोर आहे का, की आपल्या भारत देशातले मूठभर लोक गेलेत आणि दुसऱ्या कुठल्या तरी देशावर बरेच वर्ष राज्य करून आलेत? आहे उदाहरण इतिहासामध्ये? नाही. पण मूठभरच इंग्रज आले, पण ते राज्यकर्ते बनले. मूठभरच आले हो आपल्या इथे आणि ते राज्यकर्ते बनले. 150 वर्ष इंग्रजांनी आपल्यावर राज्य केलं का? आता आपल्या लोकांमधली फूट पाहून हो. आपली लोक जर का आपल्या लोकांमध्ये एकी असते तर आपल्याला शिवाजी महाराजांच्या नंतर पुन्हा स्वतंत्र भारतासाठी स्वातंत्र्यासाठी परत लढावं लागलं नसतं, परत असंख्य बळी गेले नसते, शहीद झाले नसते, भगतसिंग, राजगुरू, सुखदेवसारखे फाशीवर गेले नसते. मग हे आपल्या लोकांमुळेच आहे हो हे सगळं. आपल्या लोकांची जी फूट आहे ना, मग अजूनसुद्धा आपल्या लोकांना कळत नाही. आपल्या लोकांमध्ये काय होतं, एक जण पुढे चालला की दुसऱ्याने मागे पाय ओढायचा. आपली परंपराच खेकड्याची आहे. तर ते खेकडे काय करतात माहिती आहे का, असे मोकळे सोडले ना खाली डब्यामध्ये, तर एक वरती चढला की दुसरा खाली पाय ओढतो, दुसरा वरती चढला की तो तिसरा पाय ओढतो. ते कोणालाच वरती जाऊ देत नाही. ही अशी आपली परंपरा आहे हो. त्याच्यामुळे ना आपण इथेच आहोत. म्हणून आपली जर का प्रगती आपल्याला करायची असेल ना, तर आपल्याला आपल्या लोकांना साथ देता आली पाहिजे. म्हणून काय सांगितलंय की शुद्ध सबळाचे लक्षण, सावध परिसा विचक्षण, शुद्ध तो परमार्थी जाण, सबळ तो संसारिक. शुद्ध परमार्थिक जाण, सबळ तो संसारिक. म्हणजे संसारिक कसा आहे ह्याच्यामध्येच गुरफटला आहे हो. काय करू, माझं आम्हाला पुष्कळ वाटतं हो तुमच्यासारखं रोज 8:45ला लिंक ओपन करून ऐकत बसावं, खूप वाटतं आम्हाला. पण काय करायचं, आमच्याकडे वेळ नाही हो. मग आपल्याला वेळ कधी मिळेल? वेळ निघून गेल्यावर. क्षणोक्षणी हाची करावा विचार तरावया, पार भव सिंधू, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. हा देह नाशिवंत आहे. एका क्षणामध्ये पुढच्या आपण म्हणू विचार कर, उद्या आज नाही, उद्या आम्ही नक्की लिंक जॉईन करतो. अरे पण तू उद्या तुझ्या आयुष्यात येणार आहे याची तुला खात्री आहे? हा आत्ताचा क्षण आहे की नाही, हा मला गोड करता आला पाहिजे. कारण पुढचा क्षण माझ्या आयुष्यात येईल का नाही ते मला सांगता येत नाही. कारण मला माहिती आहे का माझं मरण? ते त्यालाच माहिती ना. त्यांनी माझ्या आयुष्यामध्ये किती मला किती आयुष्य लिहिलं आहे, माझ्या किती घटका बाकी आहेत, किती तास बाकी आहेत, किती वर्ष बाकी आहेत, किती आठवडे, किती महिने बाकी आहेत, हे सगळं फक्त भगवंतालाच माहिती आहे. आपल्याला काय माहीत नाही हो ह्याच्यातलं. मग जर का आपल्याला माहीतच नाही ना, तर प्रत्येक क्षण माझ्या आयुष्यातला शेवटचं समजून मला परमार्थाला लागता आलं पाहिजे. मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीचं सादर व्हावे. म्हणून सांगितलं, तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निगोनिया. म्हणून काय सांगितलंय की एका गुणाचं वर्चस्व वाढलं ना तर दुसरे दोन्ही खाली दबून असतात. म्हणून वर्चस्व कशाचं वाढवायचंय, तर सत्वगुणाचं वाढवता आलं पाहिजे. हे रजोगुण आणि तमोगुण आहेत ना, मधनं वरती येतात बरं का. ज्या वेळेला आपण सत्वगुणाची आपण कास धरलेली असते ना, त्यावेळेला हे दोन्ही गुण असे उफाळून येत असतात. मग त्यावेळेला त्यांना आवरता आलं पाहिजे. आणि त्यांना आवरणं म्हणजे काय, इंद्रिय दमन. आणि ते इंद्रिय दमन आहे ना, ते करण्यासाठी सद्गुरू कृपा पाहिजे. सद्गुरू कृपेशिवाय आपण मनाला आवरू शकत नाही. कारण मनाचा वेग किती आहे ना, हे समर्थांनी 205 मनाच्या श्लोकामध्ये दाखवलंय. मनाचा वेग किती आहे, मनाला आवर घालणं अवघड आहे. म्हणून ते सज्जन नसताना समर्थांना म्हणावं लागले त्या मनाला की तू सज्जन आहेस बाबा. म्हणून काय सांगितलंय, तया संसारिकाची स्थिती देही त्रिगुण वर्तती, एक येता दोन्ही जाती निघोनिया. रज तम आणि सत्व येणीची चाले जीवित्व, रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. रज सत्व आणि तम
येणेची चाले जीवित्व रज तम आणि सत्व येणेची चाले जीवित्व रजोगुणाचे कर्तृत्व दाखवू आता. रजोगुण येता शरीरी एकदा का शरीरामध्ये रजोगुण आला, रजोगुण येता शरीरी वर्तणूक कैसी करी सावध होऊन चतुरी परिसावे. सावध होऊन चतुरी परिसावे. सावध होऊन ऐका की रजोगुणाचं कार्य काय आहे ते. माझे घर माझा संसार. रजोगुण काय म्हणतो बघा, माझे घर माझा संसार. देव कैसा आणीला थोर. कुठून आला हा देव. हे घर माझं आहे, संसार माझा आहे, मी कष्ट केले, मी राबले, मी रात्रंदिवस कष्ट केले, मी रक्ताचं पाणी केलं, हाडाची काढ केली, दिवसाची रात्र केली, रात्रीचा दिवस केला, बरोबर ना. सगळं उलटं पालटं करून ठेवणारा मी. आणि मग हे सगळं मी केलं आणि देव कुठून आला. देवाने काय केलं, बरोबर ना. मग काय म्हणतोय बघा, माझे घर माझा संसार देव कैसा आणीला थोर. ऐसा करी जो निर्धार तो रजगुण. असा निर्धार जो करतो ना तो. मी देवाला मानत नाही, देव काय मला माहीत नाही. कितीतरी नास्तिक आहेत असे की आम्ही देवालाच मानत नाही. कोण देव. अरे पण तू हे जे आता बोलतोय हे पण कोणाच्यामुळे बोलतोय. तुझ्या अंतरीतला भगवंत जर का निघून गेला तर तू हे तरी बोलायला शिल्लक राहशील का की कोण देव. आत्ताच सांगितलं, चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण बोलवितो हरिविन. देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुकू नये. दाखवणारा, ऐकवणारा, चालवणारा, बोलवणारा. एक पडलेलं पान सुद्धा त्याच्या इच्छेशिवाय हलू शकत नाही. वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता, त्याच्या सत्तेशिवाय ते पान हलू शकत नाही. राहिली अहंता मग कोठे. तुझी अहंता कुठे राहिली बरं. जर का त्याच्या सत्तेशिवाय वृक्षाचे पान हलत नाही तर तुझी अहंता कुठे राहिली. म्हणून असे पुष्कळ आहेत. बोलायचं आहे कोणाला. असे पुष्कळ लोक आहेत की जे म्हणतात की आम्ही देवाला मानत नाही. पण मी म्हणेल की देव ही मानण्याची गोष्टच नाही. मी नेहमी म्हणते, नेहमी सांगते, देव ही मानण्याची गोष्ट नाही. जे नसतं ना ते मानावं लागतं. लक्षात घ्या, जे नसतं ते मानावं लागतं. जे असतं त्याला मानायची गरज. ते असतची असे सर्व काळ. ते भगवंताचं जे पद आहे ना, ती सद्वस्तू आहे ना, ती परब्रह्म वस्तू आहे ना, ती असतची असे सर्व काळ. तिला काय मानायचे. ते आहेच. जळी स्थळी काष्टी पाषाणी कणाकणामध्ये रोमारोमामध्ये तो भगवंत भरलेला आहे. आणि त्याला मानायची काय जरूर आहे. वेगळा त्याला मानायची. मग जी गोष्ट नाही ना तिथे मानावं लागतं. आपण जरी असं सहज म्हणलो की नाही मी देवाला फार मानतो. अरे तू मानणारा कोण. तो आहेच ना, त्याला मानायची गरज काय. तो आहेच. तो असतीची असे सर्व काळ. मग मानायला कुठे लागतं माहिती आहे का. समजा ज्याला बहीण नाही तो म्हणेल मला बहीण नाही, मी तुम्हाला बहीण मानतो. नाही म्हणून मानली, नाही म्हणून मानली. मला भाऊ नाही म्हणून मी तुम्हाला भाऊ मानते. मला नाही म्हणून मी मानलंय. मला असतं तर मी मानलं असतं का. नाही. मग देव आहे त्याला मानायची काय गरज आहे. बरं, एखाद्या सख्या बहिणीला किंवा सख्या भावाला म्हटलं आपण, सख्खा भाऊ आहे माझा, आणि मी त्या सख्या भावाला म्हटलं की दादा मी तुला भाऊ मानते. तो कानाखाली देईल ना ठेवून एखादी. तो म्हणेल मी तुझा भाऊ, मी तुझा सख्खा भाऊ आहे, एका आईच्या पोटी आपण जन्म घेतलाय आणि तू मला कशी काय मानती. तुम्ही आहेच ना तुझा भाऊ आहे. मग तिथं मानायची गरज काय. तसा तो भगवंत आहे ना. मग त्याला आपण जर का असं म्हटलं की मी तुला देव मानतो तर त्याला राग येणार नाही का. मी आहेच, मला मानायची काय गरज आहे. असं त्याची असे सर्व काळ. म्हणून काय सांगितलंय पुढे. कसं होतं आपल्याला थोडंसं घरातली उदाहरणं दिली की जरा जास्त लवकर पडतं. माता पिता आणि कांता, पुत्र सुना आणि दुहिता, इतुक्यांची आहे चिंता तो रजगुण. सगळ्यांची सुरुवातीलाच सांगितलं हे माझं ते माझं ते माझं ते माझं, आणि याचं कसं होणार, त्याचं कसं होणार, त्याचं कसं होणार. कोणाचं काही राहत नाही. जन्म दिल्या आई मृत्यू पावली तरी ते पोरगं पण बाळ पण मोठं होतंय. ही उदाहरणं आहेत आपल्यासमोर. जन्म देऊन आई जाते, ते मूलसुद्धा वाढतंय. कोणाचं कोणावाचून काही राहत नाही. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, दुसऱ्याचे अभिलाषावे, तो रजगुण. रजोगुणाची वासनाच कशी असती. बरे खावे, बरे जेवावे, बरे ल्यावे, बरे नेसावे, सगळं चांगलं चांगलं असावं.
वरी वरी वेश केला पण आतमध्ये दोष भरला, तो दोष काढणारा पाहिजे हो. आणि या दोषाच्या दहनाला सद्गुरु कृपाच पाहिजे. वरी वरी वेश केला, अंतरी दोष भरला, या दोषाच्या दहनाला आत्मज्ञानच पाहिजे. आणि ज्याचा वरवर वेश बावळा आहे पण अंतरी नाना कळा आहेत, अंतरी भगवंताविषयी प्रेम आहे, तो कसा आहे? तो खरा ज्ञानी आहे. म्हणून कैचा धर्म कैचे ज्ञान, कैचा जप कैचे ध्यान, विचारीना पाप पुण्य तो रजगुण. त्याला पापाची तमा नाही, पुण्याची तमा नाही, काय नाही. मला काय माहीत नाही, मला जे दिसेल ते मी कर्म करत राहणार. मग ते पाप होतंय माझ्या हातनं का पुण्य होतंय याचं मला काही घेणं देणं नाही, आणि मी पाप पुण्य मानत नाही, असा तो रजगुण. नेने तीर्थ नेने व्रत, नेने अतीत अभ्यागत, अनाचारी मनोगत तो रजगुण. काय ह्याचं मनोगत कुठे आहे? व्रत तीर्थ नाही, व्रत नाही, नेम नाही, धर्म नाही, अभ्यास नाही, काहीच नाही. पुढे धनधान्याचे संचित, मन होय द्रव्यासक्त, अत्यंत कृपण जीवित्व तो रजगुण. मग माझ्याकडे एवढं आहे ना, याच्यात अजून कशी भर पडेल, याच्यात अजून कशी भर पडेल, याच्यात अजून कशी भर पडेल. अहो, ज्यांच्याकडे भरपूर होतं ना, 7 पिढ्या नाही, तुमच्या 100 पिढ्या जरी बसून खाल्ल्या असत्या तरी संपलं नसतं. एवढं धन ज्यांच्याकडे होतं त्यांनी ते सगळं लोकांना वाटून टाकलं हो. का तर याच्यामध्ये अडकलो तर परत आम्हाला जन्माला यावं लागेल. तुकाराम महाराजांनी एवढी सावकारकी होती, अख्ख्या गावात वाटून टाकली. ठेवलं नाही जवळ काहीच. का ठेवलं नाही? की नको, याच्यामध्ये जवळ ठेवलं तर याच्यामध्ये अडकावं लागेल, आणि याच्यामध्ये अडकलं तर पुन्हा या संसार चक्रामध्ये अडकावं लागेल. म्हणून सगळं, एवढी 14 पोती घाण खताची होती, इंद्राणीमध्ये सोडून टाकली. ज्याचे होते त्याला सगळं देऊन टाकलं. स्वतः अगदी घरात खायला अन्न राहिलं नाही, एवढ्यापर्यंत दिलं लोकांना. तुकाराम महाराज दरिद्र नव्हते, सावकार होते, मोठे सावकार होते. पुढे काय सांगितलं? मी तरुण, मी सुंदर, मी बलाढ्य, मी चतुर, मी सकळांमध्ये थोर, म्हणे तो रजगुण. मी माझं आणि सगळं भ्रांतीचं ओझं. मी तरुण, मी सुंदर. अरे किती दिवस सुंदर, किती दिवस तरुण किती दिवस, सुंदर किती दिवस. मी तरुण, मी सुंदर, कधीतरी सुरकुत्या पडणारच आहेत ना. आवडत नाही बघा, म्हातारपण माणसाला आवडत नाही. इकडून बघते आरशात, तिकडून बघते आरशात, काय दिसतंय, इकडून बघते काय हो. शेवटी हे कधी ना कधी देह आहे. आपण लहान होतो, जन्माला आलो तेव्हाच आपण आत्ता नाही आहे. आत्ता जे आहे ते पुढे आपण राहणार नाही. मग आपला जर का 10 वर्षाचा फोटो पाहिला तर आपण मेलेलो आहे, 25 वर्षाचा फोटो पाहिला तर आपण मेलेलो आहे, 40 वर्षाचा फोटो पाहिला तरी त्यातनंही आपण मेलेलो आहे. आपण आता परत मागे येणार नाही. परत आपल्याला बालपण नाही. कितीही म्हटलं तरी बालपण देगा देवा, तरी देव काय बालपण आता परत देणार नाही. मुंगी साखरेचा काय बोल. बोलत जावा, म्हणजे काय होतं, थोडंसं झोप जाईल आली असेल कोणाला तर. बघा, शतवरुष वय नेमिले. वय नेमलंय किती माणसाचं? तुमचं आमचं शतवरुष वय नेमिले. त्यात बालपण नेणता गेले. सगळं बालपण नेणिवेत गेलं हो, अज्ञानात गेलं. बालपणात काय कळतंय हो? ते बाळ काय करतंय माहिती आहे का? स्वतः विष्ठा करतंय आणि स्वतःची विष्ठा चिवडत बसतंय. नाही आईचं लक्ष गेलं तर ते तोंडात पण घालायला कमी करणार नाही. म्हणजे त्याला कळत नाही की हे काय आहे नक्की. हे बालपण नेणिवेत गेलं. शतवरुष वय नेमिले, बालपण नेणता गेले. तारुण्य अवघे वेचले विषयांकडे. तरुण पण सगळं विषयांमध्ये गेलं. वृद्धपणी नाना रोग, भोगणे लागे कर्मभोग. आता भगवंताचा योग कोणे वेळी? कुठल्या वेळेला भगवंताचा योग येणार आहे तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये? मग ज्या क्षणाला कळलंय, ज्या क्षणाला आपल्याला सारासाराचा निवाडा कळलाय, त्या क्षणाला, काल पण आपल्याला शरद महाराजांनी फार सुंदर सांगितलं राजहंस. तसं आपल्याला ते राजहंस होता आलं पाहिजे. की राजहंस काय करतो माहिती आहे का? दूध आणि पाणी वेगळं करतो. दूध पाणी मिक्स करून ठेवलं त्याच्या पुढे तर दूध पाणी वेगळं करतो तो, आणि फक्त दूध प्राशन करतो, पाणी तसंच राहतं. पण तुमच्या आमच्यासारखे, तुम्हाला नुसतं म्हणत नाही, मी पण त्याच्यात आहे बरं का, तुमच्या आमच्यासारखे डोमकावळे जे आहेत ना, ते काय करतात माहिती आहे का? की दूध पाणी मिक्स केलं ना तरी पाणी पण पितील, दूध पण पितील, आणि परत म्हणतील साखर नव्हती याच्यात. ही अशी आपली वृत्ती आहे.
तर अशी वृत्ती न ठेवता त्या राजहंसासारखं मला निवाडा करता आला पाहिजे. म्हणून काय सांगितलंय, मी तरुण मी सुंदर, मी बलाढ्य मी चतुर, मी सगळ्यांमध्ये थोर म्हणे तो रजोगुण. सगळ्यांमध्ये मी कसा आहे, थोर आहे असं रजोगुण म्हणतोय. माझा देश माझा गाव, माझा वाडा माझा ठाव, ऐसी मणी धरी हावं तो रजोगुण. नाही का, माझा वाडा म्हणला, माझी शेती म्हणली, माझं सगळं म्हटलं तरी माझं माझं म्हणून हा जातोय निघून. वाडा तसाच पडका तसाच राहतोय. 100 वर्षानंतर त्या वाड्याकडेही कोणी फिरकत नाही. गावाकडे गेल्यानंतर अशी पडलेली घरं आपल्याला बघायला मिळतात. आता ती पडलेली घरं जर का 25 वर्षापूर्वीचं आठवलं तर ते घर नांदतं असेलच ना, त्यात कोणतरी असेलच ना, दिवा लागत असेलच ना. पण आता ते त्या घरामध्ये अवस्था काय झालेली आहे. असं माझं माझं म्हणून ती म्हणणारी राहिलीत का तिथे, नाही राहिली. दुसऱ्याचे सर्व जावे माझेच बरे असावे. आता परवा आम्ही दादांच्या वाडीत गेलो होतो. तिथं सुद्धा दादांच्या घरासमोर एक घर एवढं जुनं पडलेलं दिसलं समोर. मग ते त्या घरात पूर्वी कोणतरी राहत असेलच की नाही, पण ते राहणारे राहिलेत का, राहणारे गेले निघून. घर तसंच आहे तिथं. आता त्याच्या भिंती पडल्या, सगळं पडलं त्याच्यामध्ये. आता पाली म्हणती घर माझे, झुरळ म्हणती घर माझे, ढेकूण म्हणती घर माझे, उंदीर म्हणती घर माझे, साप म्हणती घर माझे, पिसुळे म्हणती घर माझे. मग ते माझे माझे म्हणणारे तिथं आहेत आत्ता, आणि जे माझं म्हणत होतं ते निघून गेलं. मग दुसऱ्याचे सर्व जावे माझेच बरे असावे, ऐसे आठवे स्वभावे तो रजोगुण. कपट आणि मत्सर उठे देही तिरस्कार, अथवा कामाचा विकार तो रजोगुण. कपट, मनामध्ये कपट येणं किंवा दुसऱ्याविषयी तिरस्कार उत्पन्न होणं. तिरस्कार म्हणजे काय, की बाबा त्याला समोर पाहिलं तरी माझी तळपायाची कुठं जाते, मस्तकात कशाला जाऊन देते बाई. त्यावेळेला नामस्मरण कर. समोर जर का एखादा देह तुला नको तो दिसला तर त्यावेळेला नामस्मरण कर ना. म्हणून काय सांगितलंय, बाळकावरी ममता प्रीतीने आवडे कांता, लोभ वाटे समता तो रजोगुण. घरी पत्नीवर अतिप्रेम, मुलांवर अतिप्रेम आणि संपत्तीवर लोभ. मग ह्या सगळ्यातनं काय होणार आहे, आपलाच आत्मघात होणार आहे. मग पुढे सांगितलंय, जीवलगांची खंती जेने काळे वाटे चित्ती, तेने काळ शीघ्रगती रजगुण आला. तेने काळे शीघ्रगती रजगुण आला. संसाराचे बहुत कष्ट कैसा होईल शेवट, मनाचा आठवे संकट तो रजगुण. ज्याला वाटतं की संसाराचं कसं होणार, मला शेवटी माझ्या म्हातारपणी मला कोण सांभाळणार, हे सगळी रजगुणाची लक्षणं आहेत. का मागे जे जे भोगिले ते मनी आठविले, दुःख अत्यंत दाटले तो रजोगुण. मागे जे जे केलं आहे आपण ते आता केले कर्म ते भोगा आले, उपजले मेले ऐसे किती. जे कर्म केलं ते त्याचा भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. वैभव देखोनी दृष्टी, आवडी उपजली पोटी, आशा गुणे हिंपुटी करी तो रजगुणे. जे जे दृष्टी पडिले ते मने मागितले, लभ्य नसता दुःख झाले तो रजगुण. जे जे दृष्टीला पडले ते आपलं व्हावंसं असं वाटतं. आपलं जरी किती छान घर असलं ना तरी आपण दुसऱ्याच्या घरी गेलो की नाही की ते दुसऱ्याचं घर आवडत असते. दुसऱ्याचा बंगला, वा 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 काय 10 कोटीचा बंगला, 50 कोटीचा बंगला. अरे 50 कोटीचा असला तरी तो जाणार आहे, आणि आपण साध्या खोप्यात राहतोय तरी पण आपण जाणारच आहोत. आपण आपलं पण घर घेऊन जाणार नाही आणि तो त्याचं पण 10 कोटीचा बंगला घेऊन जाणार नाही. विनोदार्थी भरे मन, शृंगारिक करी गायन, रागरंग ताण मान तो रजगुण. टवाळी ढवाळी निंदा, दुसऱ्याची निंदा करणं पण रजोगुणामध्येच येतं बरं का. टवाळी ढवाळी निंदा, सांगणे घडे वेवादा, हस्ते विनोद करी सर्वदा तो रजोगुण. आळस उठे प्रबळी, कर्मणुकीचा नाना खेळे, का उपभोगावे गोंधळ तो रजोगुण. कळावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षपी, नाना खेळी दान अर्पी तो रजोगुण. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती. काय होतंय बघा, उन्मत्त द्रव्य म्हणजे दारू दाखवली, मद्यपान करणं, बघा बरेचसे प्रकार आहेत ते नशेचे. पण त्यांनी काय होतंय हो, त्यांनी तुमच्या बघा नशा करणाऱ्याचा स्वतःचाच काय होतोय, आत्मघात होतोय, स्वतःच अनहित होतंय. दारू पिल्याने कोण सुखी झालाय हो. बघा बऱ्याचदा
पुरुष लोकांमध्ये जर का आपण कारण विचारलं ना त्यांना, आता आमच्याकडे बरेच लोक असे आहेत बरं का, पण त्यांना जर का कारण विचारलं ना की तुम्ही हे म्हणजे पिल्याने तुम्हाला काय वाटतं, म्हणजे कशासाठी पिता, नाही म्हणे जरा टेन्शनमध्ये आहे. मग टेन्शनमध्ये आहे म्हणून काय करायचं, दारू प्यायची. मग तर बायकांनी काय करायचं, बायकांसारखं टेन्शन कोणाला आहे का, खरं सांगा. संपूर्ण पुरुषाला काय फक्त काळजी आहे, बाहेर जाऊन 4 पैसे कमवून आणायचे, पण बाईला अख्खं घर सांभाळायचं, मुलं बाळं सांभाळायची, घरात काय हवं नको ते बघायचं, परत 9 महिने 9 दिवस त्या मुलाला गर्भामध्ये सांभाळायचं, परत त्याला जन्माला. मग एखाद्या बाईने असं म्हणायला पाहिजे की नाही, आता 9 महिने माझ्या भरत आलेत, आता बाळणपणात मला किती त्रास होईल काय माहीत नाही, मग त्यासाठी मला आता पहिलं चालू केलं पाहिजे पुढचे टेन्शन कमी करण्यासाठी. अशी कधी कुठली बाई बोलली का, कशी माझी याच्यातनं सुटका होईल त्यासाठी मला आता घ्यायला चालू केलं पाहिजे. नाही हो, हा मार्ग नाही, चुकीचा मार्ग आहे ना, तो कधीच अवलंबून चालणार नाही. कारण एकदा चुकीच्या मार्गाला गेलं की तो काय होतो, गटारात पडल्याशिवाय राहत नाही. मग गटारात पडल्यानंतर 84 लक्ष योनी पुन्हा पुन्हा बघा, त्या मनुष्य देहामध्ये येऊन सुद्धा आपण किड्यांसारखं जर का गटारात पडत असू तर मग आपल्या जन्माला अर्थ काय. म्हणून काय सांगितलंय की टवाळी ढवाळी आळसे उठे प्रबळ, आळस उठे प्रबळ, करमणुकीचा नाद खेळ, का उपभोगाचे गोंधळ तो रजोगुण, कळावंत बहुरूपी, नटावलोकी साक्षेपी, नाना खेळे दान अर्पी तो रजोगुण. म्हणजे काय सांगितलंय की नाना खेळी दान अर्पी, म्हणजे दान धर्म चांगल्या ठिकाणी हा रजोगुणी करणार नाही, पण हा कुठं आपला पैसा घालवणार, तर कुठेतरी शर्यतीत लाव, कुठेतरी जुगारात लाव, कुठेतरी काहीतरी अशा ठिकाणी तो काय करतोय, तर पैसा लावतोय. उन्मत्त द्रव्यावरी अतिप्रीती, ग्रामच आवडे चित्ती, आवडे नीचाची संगती तो रजोगुण. आणि संगती पण कोणाची आवडती, तर नीच लोकांची संगती आवडती. तस्कर विद्या जीवी उठे, परनुण्य बोलावे वाटे, नित्य नेमास मन विटे तो रजोगुण. चोरी करावीशी वाटते, तस्कर विद्या म्हणजे चोरी. देवा कारणे लाजाळू, उदरा लागी कष्टाळू. देवाच्या ठिकाणी एखादा अभंग म्हटलं तर नको म्हणताय, मला नाही येत. देवा कारणे लाजाळू, हां, आणि उदरा लागी कष्टाळू, प्रपंची जो स्नेहाळू तो रजोगुण. गोड ग्रासी आळकेपण, अत्यादरे पिंड पोषण, रजोगुणे उपोषण केले न वचे. शृंगारिक ते आवडी, भक्ती वैराग्य नावडी, कळा लाघवी पवाडे तो रजोगुण. म्हणजे शृंगारिक म्हणजे तमाशे वगैरे अशा काही गोष्टी आहे, पिक्चर नको ते आवडेल, पण भक्ती वैराग्य काय आवडणार नाही. बरं, पिक्चर पण बघावा, आपण कुठला पाहावा माहिती आहे का. आता मी माझ्या मालकांना नेहमी म्हणायचे की मला तुम्ही एकदाही नेलं नाही पिक्चर पाहिला, तर ते नेहमी म्हणायचे संत तुकाराम आला की आपण जाऊ. पण तरी पण आमचा काही योग एकदाही आला नाही जाऊन बसण्याचा. पण आता छावा पाहायला मात्र गेले होते, कारण वैभव महाराजांनी सांगितल्यानंतर इच्छा झाली मनामध्ये की छावा पाहायचाच. आणि ज्यांनी पाहिला नसेल त्यांनी पण पहा. नेनोनिया परमात्मा, सकळ पदार्थी प्रेमा, बलात्कारे घाली जन्मा तो रजोगुण. असो ऐसा रजोगुण, लोभे दावी जन्म मरण. हा रजोगुण काय करतोय, आपल्याला जन्म मरणाच्या लोभामध्ये अडकवतोय. प्रपंची जो सबळ जाणं, दारुण्य दुःख भोगवी. हा काय करतोय, तुम्हा आम्हाला परत या दुःखाच्या सागरामध्ये लोटतोय. आता रजोगुण हा सुटेना, संसारिक हे तुटेना, प्रपंच गुंतली वासना, यास उपाय कोण. आता प्रपंचामध्ये वासना गुंतली, याला उपाय काय. उपाय एक भगवत भक्ती. उपाय सांगितला कुठला, तर भगवत भक्ती. जरी ठाकेना विरक्ती, तरी यथानुशक्ती भजन करावे. जरी आपलं चित्त भगवंताच्या चरणी लागत नसेल तरी त्याला ओढून ताढून मनाच्या तोडून या ओढी श्रवणी बैसावे आवडी. त्या मनाच्या ओढी तोडून आपल्याला श्रवणामध्ये आवडीने बसता आलं पाहिजे. काया वाचा आणि मने, पत्रपुष्पे फळे जीवने, ईश्वरी अर्पुनिया मने सार्थक करावे. हे मनाचं सार्थक कधी होईल, तर यथाशक्ती काया वाचा मनाने आपल्याला त्या भगवंताचं होता आलं पाहिजे. यथानुशक्ती दानपुण्य, परी भगवंती अनन्य, सुखदुःखे परिचिंतन देवाचेच करावे. आदि अंती एक देव, आधी पण तोच आहे आणि अंती पण
तोच आहे. आधी अंती एकदेव, मध्येची लाविली माव. ही मध्ये जी आहे ना, म्हणजे काय सांगितलं, केवढी सुंदर ओवी आहे बघा. आधी भगवंत आहे, अंती भगवंत आहे, आणि मध्ये जी आहे ना ती सगळी माया आहे. मध्येची लाविली माव म्हणून पूर्ण भाव भगवंती असावा. म्हणून मध्ये अडकू नकोस. तू आधी जो आहे आणि अंती जो आहे अखंड त्याच्याच चरणापाशी तुला राहता आलं पाहिजे. ऐसा सबळ रजोगुण संक्षेपे केले कथन, आता शुद्ध तो तू जाण परमार्थिक. त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजनमुळं. काय सांगितलंय? त्याचे ओळखीचे चिन्ह सत्वगुणी असे जाण, तो रजोगुण परिपूर्ण भजनमुळं. ज्या वेळेला रजोगुण पूर्णपणे भजनाकडे येईल, भगवंताच्या चरणापाशी येईल, तेव्हा त्याचा काय होईल, तर तो सत्वात रूपांतर होईल. ऐसा रजोगुण बोलिला श्रोती म्हणे अनुमानिला, आता पुढे परिसला पाहिजे तमोगुण. आता आपल्याला पुढच्या आठवड्यामध्ये समर्थ काय सांगणार आहे, तर तमोगुण सांगणार आहे. म्हणून आपण पुढच्या आठवड्यामध्ये मंगळवारची प्रत्येकाला आम्हाला प्रतीक्षा राहील की समर्थ तमोगुणामध्ये काय सांगतात. पुढे त्याच्यानंतर तमोगुणानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात सत्वगुण दाखवला. आता काही कारणाने आपले मध्ये लागोपाठ 2 आठवडे गेले नाही, तर आपण आता तमोगुण आणि सत्वगुण दोन्ही समास आपले झाले असते. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे रजोगुण लक्षण नाम समास 5वा. जय जय रघुवीर समर्थ. आता विश्वात्मके देवे, येणे माग्यज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान हे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सकळ मंगळी, ईश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवर्त भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे आलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे हो तू. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होऊनी तिही लोकी, भजे जो आदि पुरुखी, अखंडित आणि ग्रंथ उपजीविये, विशेषी लोकीये, दृष्टांदृष्ट विजये होवा वेजी. एथ म्हणे श्री विश्वेश्वरा हो, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरी ज्ञानदेव सुखिया झाला. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. रामकृष्ण हरी सर्वांना.